मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 759 कोटी रुपयांचं अनुदान हे वितरित होणार आहे। तर जवळपास 153 कोटी रुपयांचं थकीत अनुदान होतं सप्टेंबर महिन्यापर्यंतचं, आणि आता हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या सोमवारपासून वितरित होणार आहे। तर हे कोणतं अनुदान आहे आणि कोणते शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेत्र, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, जवळपास राज्यभरातील सर्वच शेतकऱ्यांचं दुधाचं जे सप्टेंबर महिन्यापर्यंतचं जे थकीत अनुदान होतं ते अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या सोमवारपासून वितरित होणार आहे। तर माहिती अशी की राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे। तर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं 5 रुपयाचं थकीत अनुदान सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर 153 कोटींचं थकीत अनुदान होतं हे शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। तर राज्य सरकारकडून जवळपास 339 कोटी दुग्ध विकास विभागाकडे 700 हस्तांतरित करण्यात आलेले आहेत। तर अनुदानासाठी 759 कोटी रुपयांना ही मंजुरी देण्यात आलेली आहे। म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर 759 कोटी रुपयांचं अनुदान असणार आहे आणि जवळपास 339 कोटी रुपयांचं दुग्ध विभागाकडे हे अनुदान वितरित देखील करण्यात आलेलं आहे। तर 538 कोटी 5 रुपये अनुदान योजनेचे 538 कोटींचं अनुदान वाटप झालेलं आहे असं सरकारचं म्हणणं आहे। तर बॅकग्राऊंड व्हाईसला इग्नोर मारा मित्रांनो थोडंसं। आणि राज्यभरातील 11,906 शेतकरी यामधून लाभार्थी ठरलेले आहेत। म्हणजे 11,906 शेतकरी यासाठी पात्र ठरलेले आहेत, लाभार्थी ठरलेले आहेत। तर हे 623 कोटींच्या फाईल्सची तपासणी सुरू आहे। म्हणजे जे उर्वरित 7 रुपयानं जे दूध विकलं होतं आपण, म्हणजे 7 रुपयाचं जे अनुदान होतं, आता हे जे आपण माहिती घेतली ते 5 रुपये अनुदानाचं होतं आणि आता जे 7 रुपये अनुदानाचं जे होतं त्याच्यासाठी जवळपास 623 कोटी रुपयांच्या फाईल्सची तपासणी सुरू आहे। म्हणजे एकंदरीत बघायचं झालं ते सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होऊ शकतं। त्यानंतर मित्रांनो, गाईच्या दुधाचे बाजारभाव ढासळल्याने सरकारने ही अनुदान योजना सुरू केली होती आणि या योजनेअंतर्गत डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार होते। जरा बॅकग्राऊंड वाईज जरा जास्तच येत होतं मित्रांनो, त्याला थोडं इग्नोर मारा। तर हे अनुदान 759 कोटी रुपयांचं असणार आहे आणि हे शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या सोमवारपासून म्हणजे 2 दिवसाच्या गॅप नंतर आता हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे। हे अतिशय चांगली मित्रांनो, तुम्ही जरी दूध उत्पादक शेतकरी असाल आणि तुमच्या देखील खात्यावर ही रक्कम जमा झालेली नसेल तर येत्या सोमवारपासून तुमच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे। याचं कारण म्हणजे मित्रांनो, जवळपास कर्जमाफी झालेली नाही आणि कर्जमाफीमुळे शेतकरी सरकारवर नाराज झालेले आहे। त्या कारणास्तव आता सरकार काय करतं, वेगवेगळ्या योजनेचे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वितरित करण्याचा प्रयत्न करत आहे। तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।